सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। अखेर NPS धारक कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आणि याबाबत शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे दिनांक 3/5/2024 रोजी। तर पाहूया हा GR खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर राष्ट्रीय निवृत्तीवेतन धारक योजनेच्या अंमलबजावणीबाबत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे सभासदत्व संपुष्टात आल्याने देय ठरणाऱ्या लाभांबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 3 मे 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदरच्या शासन शुद्धीपत्रकानुसार वित्त विभागाच्या दिनांक 28/6/2017 रोजीच्या परिपत्रकातील परिच्छेद क्रमांक 2 मध्ये सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना पुढील प्रमाणे सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। सदर परिपत्रकानुसार सर्व आहरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अंतर्गत नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या सभासदांची सेवानिवृत्ती दिनांकापूर्वी लगतच्या 3 महिन्यात अंशदायी कपात करू नयेत व कोषागार अधिकारी यांनी ही देयक पारित करीत असताना याची दक्षता घ्यावी असे सूचित करण्यात आलेले आहे। परिच्छेदामध्ये पुढील प्रमाणे सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियत वयोमान सेवानिवृत्ती दिनांकापूर्वी लगतच्या 1 महिन्यात मासिक अंशदान कपात करू नयेत व कोषागार अधिकारी यांनी ही देयक पारित करीत असताना याची दक्षता घ्यावी अशी सुधारणा करण्यात येत आहे। या संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 3 मे 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे तुम्ही पाहू शकता।